तर बीडमध्ये 35 वर्ष जी कामं झाली नाहीत मला निवडून द्या, 5 वर्षात सगळी कामं करून देतो असं अजितदादांनी म्हटलंय। 35 वर्ष तुम्ही त्यांना साथ दिली, मला फक्त 5 वर्ष द्या असं अजित पवारांनी म्हटलं। बीडमधील प्रचार सभेमध्ये अजित पवारांनी हे वक्तव्य केलं। आम्ही सगळे निर्व्यसनी आहोत, व्यसनाधीन नाही। टाळ्या वाजवू नका, कोण आहे तुम्हाला माहिती आहे। आता 25 वर्ष त्यांना दिले ना, 35 वर्ष लय झाली, 35 वर्ष दिली। एकदा मलाच 5 वर्ष देऊन दाखवा, मला 5 वर्ष। त्यांच्या 35 वर्षात जे काही होऊ शकलं नाही चांगली कामं, तो हा अजित पवार 5 वर्षात तुम्हाला करून दाखवेल। पण तुमची साथ पाहिजे आणि मी सांगेल तसं वागलं पाहिजे। मी चांगलंच वागायला सांगेन, चुकीचं सांगणार नाही, काळजी करू नका। तर बायकोच्या तिकिटासाठी उन्मेष पाटलांनी पक्षाविरोधात काम केलं असं मंगेश चव्हाण यांनी म्हटलंय। उन्मेष पाटलांकडे ही घराणेशाही असल्याचं मंगेश चव्हाणांनी म्हटलेलं आहे। त्यांनी त्यांच्या बायकोसाठी पक्षाच्या विरोधात काम केलं, बायकोला तिकीट दिलं नाही, म्हणजे तुम करे तो रास दिला आणि दुसरा करे तो कॅरेक्टर दिला, असं कसं चालेल? ते ज्या तिथे लढताय ते 60 वर्षापासून त्या घराचं घराणेशाही आहे तिथं, पण ते पण परिवारातनंच ते तिकीट मागताय। म्हणजे आपल्याकडे आपण कोणाकडे जर वोट दाखवतो तर 4 बोट त्यांच्याकडे असतात। तर उन्मेष पाटलांकडे ही घराणेशाही आहे असं मंगेश चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। तर कमळाच्या मागे विकास तर काँग्रेसच्या मागे भकास असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। भंडाऱ्याच्या साकोलीतील सभेमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंनी काँग्रेसवर निशाणा साधलाय। नाना पटोलेंच्या मतदारसंघात बावनकुळेंनी काँग्रेसवर टीका केली आहे। पंजाबची बटन पुढचे 5 वर्ष सत्यानाश करणारी आहे, कारण जर काँग्रेसचा पंजा दाबला तर कोणी त्या ठिकाणी गॅरंटी नाही आहे। पण कमळाच्या मागे मोदीजी, देवेंद्रजी, नितीनजी, मी हे व्यासपीठ, जे व्यासपीठ विकासाचं राजकारण करणार आहे, हे व्यासपीठ या ठिकाणी उभं आहे। बंधू भगिनींनो, कमळाच्या मागे विकास आहे आणि काँग्रेसच्या मागे भकास आहे। तर सध्याच रिटायर होणार नाही, अजून बरंच काम बाकी आहे असं पंकजा मुंडेंनी म्हटलेलं आहे। जेव्हा रिटायर होईल तेव्हा चांगली पिढी घडवल्याचं लोक म्हणतील असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलेलं आहे। खरं सांगू का, माझ्यातल्या पंकजा मुंडेला थोडं रिटायरमेंट घ्यायचं समाधान वाटायला लागलं की आपण जेव्हा आता नाही थांबा, अजून बरेच काम करायचं। पण मला जेव्हा रिटायर व्हायचं असेल तेव्हा एक चांगली पिढी मी घडवली असं तरी मला माझं आठवण काढताना लोक म्हणतील। कलियुग जेव्हा घोर कलियुग होतो त्याच्यामध्ये एक शक्तियुग येतो आणि ते शक्तियुग मध्ये नारी देवी आपला पूर्ण त्याच्या हातामध्ये ते शक्ती घेत असते। तर कंधारमधील अजित पवारांच्या सभेमध्ये घोषणाबाजी झालेली आहे। आरक्षण वर्गीकरणावरती बोला दादा असं म्हणत तरुणानं घोषणाबाजी केली। एका तरुणानं आरक्षण उपवर्गीकरणाची यावेळेला मागणी केली। यावर सुपारी घेऊन आलात का असं म्हणत अजित पवार संतापलेले आहेत। हा बोलतो बाबा, अरे बोलतो ना बाबा, अरे बोलतो म्हणलं ना, मधीच कुठे चाललंय? काय कुणाची सुपारी घेऊन आलं काय कुणाला माहिती? बोलतो ना। यामध्ये मला आपल्याला सांगायचंय, त्यांना सगळ्यांना माहिती आहे की आपण तसं बोललो की हे कॅमेरेवाले सगळे तिथं कॅमेरे लावतात आणि तेवढंच दाखवतील महाराष्ट्रात। अजित पवारांच्या सभेमध्ये असं एकाने गोंधळ घातला। अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। कोपरगाव शहरात अध्यक्ष तुषार पोटे यांनी पदाधिकाऱ्यांसह जो आहे तो पदाचा राजीनामा दिलेला आहे। फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला। किरण जाधव व मंडळाचे सर्व सदस्य या ठिकाणी प्रवेश करत आहेत। त्याचप्रमाणे श्री संतोषजी गंगवाल साहेब मनसे उपजिल्हाध्यक्ष होते उत्तर विभाग अहिल्यानगरचे, तेही या ठिकाणी प्रवेश करीत आहेत।